कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीमध्ये मनसेची माघार। कोकण पदवीधरसाठी अभिजित पानसे अर्ज भरणार नाहीत, निरंजन डावखरे यांचा मार्ग मोकळा। भाजपच्या वतीनं कोकण पदवीधर मतदारसंघासाठी निरंजन डावखरे आणि मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिवनाथ दराडे रिंगणार। आज कोकण भवनमध्ये अर्ज भरणार। कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये काँग्रेस उमेदवारी दिले असताना आज उद्धव ठाकरे उमेदवार देणार। ठाकरेंकडून उमेदवार किशोर जैन आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार। मुंबई शिक्षक मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव नलावडे कोकण भवनमध्ये अर्ज भरणार। राज्यातील 2 मंत्री उपस्थित राहणार। पदवीधर शिक्षक मतदारसंघासाठी 23 अर्ज दाखल। विधान परिषदेच्या कोकण, मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस। भाजपचे प्रदेशाध्यक्षपदावरती चंद्रशेखर बावनकुळेच राहणार। भाजपमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलण्यासंदर्भात सध्या तरी कोणतीही चर्चा नाही। बावनकुळेंनी गडबड केल्यानेच रामटेकमध्ये पराभव। चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार कृपाल तुमाने यांची मागणी। रामटेकच्या पराभवाचे विलन बावनकुळे, शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार कृपाल तुमाने यांचा गंभीर आरोप, तर अमित शहांकडे बावनकुळेंची तक्रार करणार तुमानेंचा इशारा। मला उमेदवारी मिळू नये यासाठी चंद्रशेखर बावनकुळेंनी शिंदेंवरती दबाव टाकला, शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार कृपाल तुमाने यांचा आरोप। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा। मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत वरळीमधील पटेलांच्या 2 फ्लॅटची जप्ती ईडीकडून रद्द। मनोज जरांगेंच्या उद्याच्या उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली। जातीय सलोखा बिघडवण्याचं कारण देत परवानगी नाकारल्याची माहिती। शिवाय अंतरवाली ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना आंदोलनाच्या विरोधात निवेदन दिलेलं होतं। दिल्लीमध्ये देवेंद्र फडणवीस आणि अमित शहांची भेट। सरकारमधून बाहेर पडण्याच्या फडणवीसांच्या भूमिकेवर आणि राज्यातील पराभवाच्या कारणांवरती सविस्तर चर्चा। राजीनाम्यासंदर्भात अद्याप निर्णय झालेला नाहीये। लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी भाजपकडून एनडीएच्या सर्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना बैठकीसाठी आमंत्रण, तर एनडीएच्या सर्व खासदारांची बैठकही होणार। शिवसेनेचे सर्व खासदारही दिल्लीमध्ये एनडीएच्या बैठकीसाठी दाखल। एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या एनडीएच्या बैठकीला राहणार उपस्थित। एनडीएच्या बैठकीनंतर आज भाजप खासदारांची भाजप मुख्यालयात बैठक। लोकसभा निवडणुकीच्या निकालावरती आढावा घेण्यासाठी बैठक। एनडीएच्या बैठकीमध्ये नरेंद्र मोदी यांची संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड होणार। बैठकीमध्ये अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलही राहणार उपस्थित। नरेंद्र मोदींसोबत एनडीएचे नेते आज संध्याकाळी राष्ट्रपती भवनमध्ये जात सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता। 8 किंवा 9 जूनला नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून शपथ घेण्याची शक्यता। सोहळ्यासाठी भूतानचे राजा, त्यासोबतच श्रीलंकेचे राष्ट्रपती आणि अनेक प्रमुख नेत्यांना आमंत्रण पाठवल्याची माहिती। राष्ट्रपती भवनच्या फोर्ट कोर्टमध्ये मोदींच्या शपथविधी समारंभाची तयारी सुरू। प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी, आकाशवाणी महासंचालक आणि त्यासोबतच प्रसारण मंत्रालयाचे सचिव सुद्धा या ठिकाणी जाऊन त्यांनी केली घटनास्थळाची पाहणी। महायुतीमधील घटक पक्षाची आज मुंबईमध्ये बैठक। लोकसभा निवडणुकीमधील निकालावरती विचार विनिमय करण्याच्या अनुषंगाने बैठक आयोजित। काँग्रेसचे सर्व खासदार आज संध्याकाळी दिल्लीमध्ये येणार, तर नाना पटोले राहुल गांधी यांची भेट घेणार। काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणी समितीची 8 जून रोजी बैठक। बैठकीला सर्व कार्यसमितीचे सदस्य उपस्थित राहणार। आज मुंबईमधील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कार्यालयामध्ये राज्यातील सर्व नवनिर्वाचित खासदारांची बैठक। बैठकीसाठी अपक्ष खासदार विशाल पाटील यांनाही निमंत्रण। नव्या मंत्रिमंडळामध्ये नितीश कुमार यांना 3, चिराग पासवान आणि जीतन राम मांझी यांच्या पक्षाला 1, चंद्रबाबू नायडू यांच्या पक्षाला 4 कॅबिनेट मंत्रिपदे मिळणार। शिवसेनेला 1 कॅबिनेट तर 1 राज्यमंत्रीपद, राष्ट्रवादीला 1 राज्यमंत्रीपद मिळणार।
पारनेरमध्ये खासदार निलेश लंके यांचे कट्टर समर्थक राहुल झावरे यांना 6 ते 7 जणांकडून मारहाण, आरोपींकडून वाहनांची तोडफोड, पोलिसांकडून तिघांना अटक। पारनेर येथील हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या राहुल झावरे यांची खासदार निलेश लंके यांनी घेतली भेट। गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून मारहाण, कोणीही असो शिक्षा झालीच पाहिजे, लंकेंची मागणी। निलेश लंके यांचे समर्थक झावरे यांच्यावरती पारनेर येथे प्राणघातक हल्ला करण्यात आला। गृह खात्याला या घटनेची तातडीने दखल घ्यावी, सुप्रिया सुळे यांची एक्सवरती पोस्ट। लंके समर्थक राहुल झावरे यांना सुजय विखेंचे कट्टर समर्थक विजय औटी यांच्याकडून मारहाण। शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांचा आरोप, गृहमंत्र्यांनी निपक्षपातीपणे चौकशी करून कारवाई करण्याचीही केली मागणी। तुमचा पराभव झाला तरी तो पचवता आला पाहिजे, पारनेरमधल्या राड्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांची सुजय विखेंवरती टीका। 13 जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार, तर पुढचे 4 आठवडे राज्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता। येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये मुंबईसह महाराष्ट्राच्या आणखी काही भागांमध्ये मान्सून दाखल होणार, हवामान विभागाचा अंदाज। अहमदनगरमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी, हवेमध्ये गारवा निर्माण झाल्यानं नगरकरांना उकाड्यापासून दिलासा। जालना जिल्ह्यामध्ये आजपासून 3 दिवस पावसाचा येलो अलर्ट, वादळी वारे आणि जोरदार पावसाची शक्यता। यवतमाळच्या वडगाव जंगल परिसरामध्ये वादळी पाऊस, वादळामुळे पोलीस ठाण्याच्या इमारतीवरचे छप्पर उडाले, इमारतीमध्ये पाणी साचून पोलीस ठाण्याचं नुकसान। संगमनेर शहरासह इतर ठिकाणी पावसाची हजेरी, संगमनेरच्या राजापूर शिवारामध्ये जोरदार पावसामुळे अनेक शेतात पाणी साचलं। सोलापूर शहरामध्ये पावसाची जोरदार हजेरी, विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, पावसानं बळीराजा सुखावला। रत्नागिरी जिल्ह्यामधील चिपळूण आणि खेडमध्ये मान्सूनच्या सरी, पहिल्याच पावसामध्ये मुंबई गोवा महामार्गावरती खेडमध्ये पाणी साचल्यानं वाहन चालकांचे हाल। सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात, जिल्ह्यातील 91 पैकी 82 महसुली मंडळामध्ये 5 मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद। सोलापूर जिल्ह्यातील नरखेड परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, मलिकपेठ, हिंगणी, बोपले या भागातील कोरड्या ठाक पडलेल्या शेतांचे बांध फुटून पाणी वाहू लागलं। दुष्काळ सदृश्य भागामध्ये पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा। देशातल्या जलाशयांमध्ये फक्त 22% जलसाठा शिल्लक, दक्षिणेकडील प्रदेशांना याचा जोरदार फटका। ठाणे जिल्ह्यामधल्या प्रमुख शहरांसह गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी धरणामध्ये 27% पाणी साठा शिल्लक, तर मुंबईतून ठाण्याला होणाऱ्या पाणी पुरवठ्याला 10% कपात सुरू। आरटी प्रवेशाची आज सकाळी 11 वाजता सोडत निघणार, ऑनलाईन सोडतीचा निकाल 13 जून रोजी जाहीर केला जाणार। आरटीए प्रवेश प्रक्रियेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल असून त्यावरची पुढची सुनावणी 12 जूनला होणार। एमईआरमध्ये 11वीच्या 4 लाख जागा उपलब्ध, यंदा 25,000 जागांची भर, महाविद्यालयांच्या संख्येतही वाढ। सिप्स मेट्रो स्टेशन JVLR या मार्गावरती मेट्रो 6च्या स्टेशन उभारणीसाठी वाहतुकीमध्ये बदल, 15 जूनपर्यंत दररोज रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत वाहतुकीसाठी मार्ग बंद। म्हाडा मुंबईमध्ये उभारणार 3600 घरं, विविध उत्पन्न गटासाठीची ही घरं शहरासह उपनगरांमध्ये सुद्धा असणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।